गुप्तधन शोधणारी 5 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात. 2 लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. धानकी शहरात मागील काही दिवसांपासून गुप्तधन काढण्याचे प्रमाण वाढले होते. अशातच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काही लोक गुप्तधन काढत आहेत अशी माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली. ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामिलावाड यांच्या शेतात छापा टाकला. जीवन गोविंद जाधव वय वर्ष 25 राहणार टेंभुर्दरा, संतोष हरिसिंग राठोड वय वर्ष 48 राहणार बाळदी, अभिजित गणेश मामिलवाड वय वर्ष 25 राहणार ढानकी, सर्वजित काणंबा गंगनपाड वय वर्ष 25 राहणार ढानके, पंडित विश्वनाथ राठोड वय वर्ष 45 राहणार किल्ली यांना ताब्यात घेतलाय. त्यांच्याकडून 5 मोबाईल, 3 मोटरसायकल, डीप सर्च मेटल डिटेक्टर, चाकू असा एकूण 2,08,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दत्ता कुसराम याच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिनांक 10/5/2024 रोजी बिटरगाव पोलिसांना बातमी मिळाली की काही लोक गुप्तधन शोधण्यासाठी महागाव शिवारात फिरत आहेत. त्यावरून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टीम तयार केली आहे आणि त्या लोकांचा शोध घेतला. त्या लोकांचा शोध घेतला असता महागाव शिवारातील गणेश मामिलवाड यांचे शेतात काही लोक फिरताना आढळून आले. ते लोक मंत्र म्हणत होते आणि हातातील कोणत्या तरी साधनाने जमिनीखाली वस्तूंचा शोध घेत होते. त्याच्यामुळे आम्ही त्यांना घेराव करून पकडलं, ताब्यात घेतलं असता त्यांनी त्यांचं नाव जीवन गोविंद जाधव राहणार टेंभुर्दरा, संतोष हरिसिंग राठोड राहणार बाळदी, अभिजित गणेश मामिलवाड राहणार ढानकी, सर्वजित कांबा गंगनपाड राहणार ढानकी, पंडित विश्वनाथ राठोड अशी नावं त्यांनी स्वतःची नावं सांगितली. त्यांच्याकडून 5 मोबाईल, 3 मोटरसायकल व जमिनीत गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणारं डीप सर्च मेटल डिटेक्टर अशा वस्तू सापडल्या. त्यांच्याकडे एकूण 2,08,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याच्यातील एका व्यक्तीने गुप्तधन सिद्ध करून देतो असे सांगून गुप्तधन शोधण्यासाठी यांनी सगळ्यांनी मिळून टोळी बनवली होती व ते मामिलवाड याच्या शेतात गुप्तधनाचा शोध घेत होते. त्याच्यामुळे त्यांना अटक करून बिटरगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 184/2024 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम कलम 3(2) व कलम 3(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.